वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, जिकडे पुढच्या सामन्याला होते सुरुवात. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू आपण या प्लीज. समालोचन कक्षामध्ये 12 प्लेयर प्लीज आपण या. मैदानाच्या आतमध्ये पुढचा सामना तुम्हा आम्हा सर्वांच्या भेटीला. एकीकडे पालघर स्पोर्ट्स क्लब आणि दुसरीकडे दादू 11 पालघर. नाणेफेकीचा कौल झाला, नाणेफेकीचा कौल जिंकला दादू 11 पालघर संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकीकडे डावखुरा फलंदाज संदीप त्याचं नाव आणि दुसरीकडे सुयोग आहे. कालच्या रात्रीमध्ये संदीप आणि सुयोग या दोन्ही फलंदाजांकडून खूप चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज नाव त्याचं धीरज राऊत. धीरज राऊत म्हटलं की एक अष्टपैलू खेळाडू. आर्यनचं मैदान त्याचं होम ग्राउंड आहे. रोज सकाळी याच मैदानावर तो सराव करत असतो. आता दादू 11 संघाच्या गोलंदाजीची जबाबदारी धीरज राऊतच्या खांद्यावर पाहायला मिळते. पंच अभि तांडेल दर्शवतील खेळायला होईल सुरुवात. येस, जिकडे पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि इनफिल्डच्या बाहेर फक्त 2 खेळाडू. पहिला बॉल घेऊन धीरज राऊत. लेट द गेम बिगिन. पहिला बॉल, पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. सरळ बॅटने मात्र दिशा देण्याचं काम मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. जिकडे डावखुरा फलंदाज संदीप आणि त्याच्या सोबत त्याच्या समवेत त्याच्या साथीला सुयोग आपल्याला पाहायला मिळतोय. येणारा दुसरा बॉल, धीरजचा दुसरा बॉल उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा. त्याला कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र यावेळी चेंडू आणि फळीमध्ये ताळमेळ नाही झाला. आलाय दुसरा बॉल डॉट. जिकडे धीरज राऊत एक चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक व्हेरिएशन्स त्याच्या गोलंदाजीची खासियत आहे. पुढचा बॉल, यावेळेस स्विच हिट. अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कलटी. बॉल सरळ चाललाय सीमारेषा पार. सुयोगच्या बॅट मधून नजाकत आलाय चौकार. 4. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावपलकर 5 धावा. पुढचा बॉल, येस पंच दर्शवतात इट्स अ डेड बॉल. हरकत नाहीये, पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होईल. जिकडे मागील बॉल जेव्हा डॉट आला होता त्यानंतर सुयोगने कमबॅक करून दाखवलं, चौकार ठोकला. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न. यावेळेस धीरजने ओळखलं आणि त्या प्रकारची लाईन आणि लेंथ जिकडे चेंजेस केले. जबरदस्त गोलंदाजी. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या, ती म्हणजे तब्बल 6 धावा. 6 रन्स ऑन द बोर्ड. येणारा 5वा बॉल, जिकडे पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज नाव त्याचं संदीप आहे. आता संदीपला चांगली फलंदाजी करावी लागेल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. खालती क्षेत्ररक्षक आहे. आज चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र येस, स्वतः हेमकांत भोईर दर्शवतायत सीमारेषेच्या बाहेर बॉल गेलाय आणि आलाय हा षटकार. 6. बघा रिप्लेच्या माध्यमातून, जिकडे हाफ ट्रॅकरचा बॉल होता त्याच्यावर पुल केला जो पॉवरफुल होता. हेमकांत भोईरचा एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला, मात्र षटकार नाही रोखता आला. स्पोर्ट्समनशिप जिकडे हेमकांत भोईर स्वतःनी दर्शवला हा षटकार आहे. येणारा शेवटचा बॉल, धावसंख्या धावफलकावर 12 आहेत. यावेळेस जबरदस्त वेग पाहायला मिळाला, मात्र पंच अभि तांडेल दर्शवतायत लाईन मध्ये होते चुकी. वाईट बॉल, स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. या अतिरिक्त धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय, ती म्हणजे तब्बल 13 धावा. 13 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक, शेवटचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय तर खरा. बॉल बराच काळ हवेत. खालतून क्षेत्ररक्षक आलाय, टिपलाय त्याने झेल आणि संपलाय संदीपचा खेळ. फलंदाज बाद, गॉन.
बॅक टू क्रिकेट. जिकडे एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. संदीप खूप चांगली फलंदाजी करत होता, बट मी म्हणेल घाई केली संदीपनं. जिकडे धीरज राऊतचं कमबॅक झालं शेवटच्या बॉलवर आणि एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे संदीप सारखा एक मोठा मासा गळाला लागलाय. पहिलं षटक, पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर तब्बल 4 मिनिटं आणि 30 सेकंद घेतली. आता दादू 11 संघाकडे 15 मिनिटं आणि 10 सेकंद आहेत. या 15 मिनिटांमध्ये तुम्हाला येणारे 3 षटक कंप्लीट करायचे. जिकडे गोलंदाजी मार्कवर झालाय बदल. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आलाय. नाव त्याचं गौरव आहे. गौरव सातत्यानं गौरवशाली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत आलाय. आता तीच जबाबदारी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. जिकडे आपण इनफिल्डच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक पाहू. इनफिल्डच्या बाहेर आपण पाहू शकाल लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट मध्ये आपण क्षेत्ररक्षक सजवलेले पाहू शकता. जिकडे दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मी सांगितल्याप्रमाणे गौरव. गौरवचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. पंचांकडे दाद मागितली आणि पंचांचा बोट वरती, म्हणजेच काय फलंदाज सुयोग बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहिलं जिकडे स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. यष्ट्यांच्या समोर सापडला सुयोग. जिकडे पंच राकेश राऊत आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांची नजर गरुडासारखी आहे. प्रॉपर डिसिजन मैदानाच्या आतमध्ये कसे जावे याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पंच राकेश राऊत आपल्याला पाहायला मिळतात. बॅट्समन नेम प्लीज. आपला 12वा खेळाडू संजय. ओके. बॅक टू क्रिकेट. जिकडे फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संजय. दोन्ही संजय फलंदाजी मार्कवर आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र प्रॉपर टायमिंग नाही झाला. कन्व्हिन्सिंग कनेक्शन नाही झालं. जिकडे इनफिल्ड मध्येच बॉलला अडवण्यात आलाय आणि धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल. जिकडे गौरव मी सांगितल्याप्रमाणे गौरवशाली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याचंच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तो प्रस्तुत करतोय. जिकडे पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आणि तिसऱ्या बॉलवर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जिकडे 2 गडी तंबूच्या आसऱ्याला परतलेत. संजय पाटील ऑन स्ट्राईक. येणारा चौथा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड शॉट. बॉल चालला अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जिकडे क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचे स्किल्स दिसले. चांगली फेकी झाली. फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं धावसंख्या धावफलकर आतापर्यंत 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. जिकडे खोलवर टप्प्याचा बॉल होता, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ती चोरटी धाव देखील परिपूर्ण झालाय.
या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय 17 धावा. 17 रन्स ऑन द बोर्ड. येणारा शेवटचा बॉल आहे. मी सांगितल्याप्रमाणे पॉवर प्लेचं दुसरं षटक जिकडे मात्र 3 खेळाडू इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि त्याचा फायदा जास्तीत जास्त फायदा फलंदाजांनी घ्यायला हवा. शेवटचा बॉल आहे. धावसंख्या धावफलकावर 17. आता संजय ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र वेगावर स्वार गौरव पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 17 धावा. जिकडे दादू 11 संघाने तब्बल 5 मिनिटं आणि 30 सेकंद हे षटक संपवण्यासाठी घेतलं. आता तुमच्याकडे 9 मिनिटं आणि 50 सेकंदाचा वेळ आहे आणि या वेळेमध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे. 9 मिनिटं आणि 45 सेकंद. नवीन षटकाला होते सुरुवात, जिकडे विनय बारी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल विनयचा. विनयचा पहिलाच बॉल, त्याच्यावर स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला. जिकडे बॅटची कड आणि बॉल गेला शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडली. या एका धावेनं धावसंख्या धावफलकर 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, जिकडे पंचांकडे अपील तर केली होती, मात्र पंचांनी ती अपील साफ फेटाळून लावली आहे. लेग बाईटच्या रूपात जिकडे अभि तांडेल आपल्याला दर्शवत आहेत. सातपाटीचं छकुल. चांगला पंच आहे. जबरदस्त कामगिरी. ज्यांचे सर्व निर्णय सुप्रीम कोर्ट सारखे आहेत तेच पंच आपल्याला आजच्या रात्रीमध्ये लाभलेत. पुढचा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतोय आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. जिकडे धीरज राऊत आपल्याला पाहायला मिळाले इन ऍक्शन. ब्लॅक कॅप. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्येत तब्बल 3 धावेने भर पडली. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल संजयच्या बॅटमधून चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र धीरज राऊत नावाची भिंत सीमारेषेच्या लगत आपल्याला पाहायला मिळाली. सेफ आहे. रिप्लेच्या माध्यमातून झालंय पुष्टी त्याची. सेफ आहे बॉल. धावसंख्या धावफलकर 22 धावा. जिकडे धीरज राऊत सारखे सैनिक बॉर्डरवर असतात तिकडे सर्व कसं ओके मध्ये असतं. येणारा पुढचा बॉल. धावसंख्या धावफलकर 22 आहेत. चौथा बॉल घेऊन विनय बारी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर खेळलाय. बॉल बराच काळ हवेत आहे, मात्र विसावलाय नो मॅन्स लँड मध्ये. जिकडे 2 धावा परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि जीवाच्या आकांताने तिसरी धाव देखील परिपूर्ण झालाय. याला म्हणतात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा धावसंख्येत 3 धावेने भर पडली. या 3 धावेनं धावसंख्या फ्लाय झाल्या आणि जाऊन पोहोचलंय ती म्हणजेच 25 धावांवर. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकातील 5वा बॉल. यावेळेस दांडी 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 गुल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. गॉन. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल विनय बारीचा हा परफेक्ट यॉर्कर. जिकडं फलंदाजानं दाखवली आणि विनय बारीनं वाकवली. यष्ट्यांच्या कानाखाली अक्षरशः आवाज काढला.
विनयचा येणारा शेवटचा बॉल, जिकडे फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज, मुक्काम पोस्ट निर्मळ नालासोपारा, नाव त्याचं ॲलेन आहे. कालच्या रात्रीमध्ये खूप चांगली फलंदाजी ॲलेनच्या माध्यमातून आपण पाहिली होती. या रात्रीमध्ये ॲलेनवर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपलंय आणि ती जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्यावी लागेल. येणारा शेवटचा बॉल, यावेळेस वेगवान पद्धतीचा बॉल होता. जिकडे मात्र दिशा देण्याचं काम, बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक धीरज राऊत बॉलच्या खालती आल्यात. फेकी होईल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. या 2 धावेनं 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 27 धावा, 27 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे करंट रन रेट आपण पाहू शकाल 9च आहे. आता दादू 11 संघाकडे 5 मिनिटं आणि 10 सेकंदाचा वेळ आहे, जिकडे त्यांना 4थं षटक कंप्लीट करायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक होतोय, जिकडे टाइमर थांबवला जाईल. बॅक टू क्रिकेट, जिकडे 4थ्या षटकाला होते सुरुवात. टाइमर देखील आता ऑन झालाय. गोलंदाजी मार्कवर बदल, नवीन गोलंदाज तोच आपल्याला पाहायला मिळतोय. नाव त्याचं गौरव आहे. संघाच्या वतीनं 4थं आणि वैयक्तिक 2रं षटक. खेळाला पुन्हा एकदा होते सुरुवात. आता राईटम राऊंड विकेटचा मारा, गौरवचा पहिला बॉल. गौरवचा पहिलाच बॉल, जिकडे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र चांगली गोलंदाजी, जिकडे बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शनच नाही होत्या. चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. धावसंख्येत मात्र एका धावेने भर पडेल. या एका धावेनं धावसंख्या जाऊन पोचलंय, ती म्हणजेच 28 धावा. पुढचा बॉल, यावेळेस ॲलनसाठी बॉल होता खोलवर टप्प्याचा, जिकडे सरळ बॅटने फटका खेळला डाऊन द ग्राउंड. जिकडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नांमध्ये संजय बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन, गॉन. बॅट्समन नेम प्लीज. बॅक टू क्रिकेट, जिकडे नवीन फलंदाजी मार्कवर संदीप आलाय. येणारा तिसरा बॉल, ॲलेन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. ॲलेनवर मोठी जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. यावेळेस आकाशाला गवसणी घालत ॲलनला ठोकलाय षटकार. आलाय जबरदस्त फटका.
वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिकडे ॲलनच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. येणारा पुढचा बॉल धावसंख्या धावफलकावर 35 आहे. गौरवला कमबॅक करावं लागेल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल. इकडे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आता ॲलन सारख्या एका मोठ्या फलंदाजाला तुम्ही जीवदान दिलंय. जिकडे मागच्या बॉलवर षटकार आला होता, गौरवने चांगलं कमबॅक केलं होतं. एक संधी चालून आली होती, मात्र त्या संधीचं सोनं नाही करता आलं. आता ॲलनला जीवदान देणं म्हणजेच काय, वाघाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यासारखं झालंय. बघा रिप्लेच्या माध्यमातून लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल होता, फटका खेळला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला तर होता बॉल, मात्र शेवटच्या क्षणाला हाताच्या ओंजळीतून बॉल निसटला. धावसंख्या धावफलकर 37 धावा. येणारा 5वा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा पिकअप शॉट. बॉल सरळ चाललाय डीप विकेट सीमारेषा पार. ॲलनच्या बॅट मधून धमाका आलाय षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या फ्लाय होऊन पोहोचले 43 धावा. पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुलटॉस पद्धतीचा बॉल अलॉंग द कार्पेट फटका खेळलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जिकडे ॲलन कडून आपल्याला इंटेलिजन्स पाहायला मिळालं. चांगला फलंदाज आहे. ज्या पठ्ठ्याच्या बॅट मधून 2 षटकार आले होते आणि शेवटच्या बॉलला सिंगल घेऊन पुढच्या षटकावर स्ट्राईकवर देखील ॲलनच पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकर तब्बल 11च्या सरासरीनं 44 धावा. 44 रन्स ऑन द बोर्ड. जिकडे 4 गडी बाद झालेत. 44 रन्स. 44. वळूयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 11च्या सरासरीनं 44 धावा. 5व्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज, नाव त्याचं योगेश पाटील आहे. योगेश पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल. योगेशचा पहिलाच बॉल ॲलनच्या डोळ्यासमोरून वळवला. याला म्हणतात योगेश पाटीलची पेटंट गोलंदाजी. लेग कटर पद्धतीचा बॉल. ज्या बघा रिप्लेच्या माध्यमातून जिकडे बॉल गुड लेंथवर आदळला, तदनंतर थोडासा खालती राहिला आणि थोडासा लेग कट झाला. जबरदस्त गोलंदाजी. पुढचा बॉल. यावेळेस हाफ ट्रॅकरचा बॉल होता. शॉर्ट आर्म पुल केलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक जिकडे फेकी थोडी खराब झाली आहे मी म्हणेन. ॲलन आणि संदीप दोडी जीवाच्या आकांताने आणि आपल्या संघासाठी धावतायत आणि 2 धावा पूर्ण करतायत. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचलाय, ती म्हणजे तब्बल 46 धावा. योगेश पाटील एक चांगला गोलंदाज आहे. योगेश पाटील नाव घेतलं का डोळ्यासमोर चित्र उभं राहतं एक इकॉनॉमिकल गोलंदाजाचं. जिकडे प्रत्येक व्हेरिएशन योगेश पाटीलच्या खात्यात आहेत. आता ते व्हेरिएशन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वापरावे लागतील. येणारा 3रा बॉल. यावेळेस फटका तर खेळलाय. बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षक बॉलच्या खालती आलाय. हेमकांत भोईर जोपर्यंत फेकी केली तत्पर्यंत चित्याच्या चपळाईनं आणि हाताच्या चुटकीसरशी 2 धावा कंप्लीट झालेत. या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजे तब्बल 48 धावा. 48 रन्स ऑन द बोर्ड. सांगितल्याप्रमाणे इकॉनॉमिकल गोलंदाज. जिकडे 3 चेंडू परिपूर्ण झालेत आणि 3 चेंडून मागे मात्र 4 धावा खर्च केलेत. येणारे शेवटचे 3 बॉल. जिकडे ॲलन सारखा एक मोठा फलंदाज योगेश पाटीलच्या समोर उभा ठाकलाय. 9 चेंडून मागे 22 धावा ॲलनने देखील ठोकलेत.
चौथा बॉल घेऊन योगेश पाटील सज्ज झालाय. यावेळेस उजव्या यष्टीच्या एकदम बाहेरचा जिकडे पंच अभि तांडेल आम्हाला दर्शवतात इट्स अ वाईड बॉल स्वैर मारा. धावसंख्येत एक अतिरिक्त धावेने भर. या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचला 49 धावा. जिकडे चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये ॲलन आपल्याला करून दाखवतोय. ॲलनचा विचार करायला गेला कालच्या रात्रीमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं घेतला होता. जबरदस्त फलंदाजी त्याची ओळख झालाय. येणारा चौथा बॉल. यावेळेस फुल टॉस आणि त्याच्यावर फुल टोल वसूल केलाय. डाऊन द ग्राउंड ॲज अँड स्ट्रेट ॲज अन ॲरो. ॲलनच्या बॅटमधून बंदुकीची गोळी. आलाय षटकार. 6. जबरदस्त फटका ॲलनच्या बॅटमधून आपण पाहिला. जिकडे चांगली गोलंदाजी चालू होती. मी सांगितल्याप्रमाणे इकॉनॉमिकल गोलंदाज आणि त्याच्यानंतर षटकार. यावेळेस पुन्हा एकदा सलगचा दुसरा डोळ्यांचं पारणं फेडणारा आणि मनाच्या तिजोरीत साठवून ठेवणारा फटका. आलाय षटकार. 6. या षटकारानं धावसंख्या धावफलकावर तब्बल 61 धावा 61 रन्स ऑन द बोर्ड. मी सांगितल्याप्रमाणे ज्या अर्थी तुम्ही ॲलनला मागच्या षटकामध्ये जीवदान दिलं त्या अर्थी तुम्ही वाघाला पिंजऱ्यातून सोडलाय आणि वाघ आता डरकाळी मारतोय. पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल चाललाय लॉंग ऑन रिजन मध्ये. डीपमधून क्षेत्ररक्षक आलाय. बॉलच्या खालती फेकी करेल तत्पर्यंत धावसंख्येत 2 धावेने भर पडली. 2 धावे परिपूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि त्या प्रयत्नांना देखील यश आलंय. जिकडे पंच दर्शवतायत बॅट्समन सेफ आहे. म्हणजेच काय धावसंख्येत 3 धावेने भर पडेल. या 3 धावेनं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर तब्बल 64 धावा 64 रन्स ऑन द बोर्ड. आणि दादू 11 पालघर संघाला सामना जिंकायचा असेल ना तर 30 चेंडून मागे 65 धावांचं एक मोठं आव्हान आहे. आजच्या रात्रीतील पुढचा सामना आई जीवदानी विरार आणि त्यांच्या विपक्षात अचिवर स्पोर्ट्स दांडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती असेल की प्लीज आपण या. इनिंग ब्रेक झालाय. स्पर्धेच्या नियमानुसार आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊयात. गौतम अकरे आलेत. दांडीचा ब्रँड. चला आई जीवदानी विरार संघ आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार लवकरात लवकर पाठवा. नाणेफेकीचा कौल होतोय. प्रणय घरत आपल्यासोबत जोडले जात आहेत. एकीकडे अचिवर स्पोर्ट्स दांडी आणि आई जीवदानी विरार. अचिवर स्पोर्ट्सचा कॉल असेल. टेल इज अ कॉल अँड इट इज हेड. म्हणजे आई जीवदानी विरार संघाना नाणेफेकीचा कौल जिंकलाय. थँक्यू सो मच प्रणय घरत. आपला निर्णय कळवायचा आहे. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट बघा ना. धन्यवाद. जिकडे दुसऱ्या इनिंगला होईल सुरुवात तिकडे आमच्या सोबत जोडले जातील बोईसरचा एक भरभक्कम आवाज आणि आमच्या खूप जवळचे मित्र. जेनजीला देखील लाजवेल अशा प्रकारची त्यांची ड्रेसिंग आर्यनच्या मैदानावर आपण पाहिली. वन अँड ओनली युसुफ सय्यद सर. थँक्यू सो मच.
वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत असेल. जर पाहायला गेलं तर आजच्या रजनीमधला आपण दुसरा क्वार्टर फायनल सामना पाहतो. एका बाजूला जर पाहायला गेलं तर दादू 11 संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पालघर स्पोर्ट्स क्लब. बघा दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन सेकंडवर जर पाहायला गेलं तर अ, विवेक बारी स्ट्राईकवर, नॉन स्ट्राईकवर गौरव आहे मला वाटते. गौरव आहे. प्रमोद लिली नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकवर विवेक बारी. वेलकम प्रसन्न सर. प्रसन्न पष्टे सरांचं आगमन झालं. वेलकम सर, आपलं स्वागत असेल परत एकदा. पहिला चेंडू शशांक आहे ते शशांक नाही, शशांक नाही. चांगला चेंडू टाकला गेला पाहू शकाल. एलन सर, संजय आहेत ना? ओके, थँक्यू. फक्त गोलांचे नाव सांगा. आपला 12th मॅन नाही म्हणून सांगतोय आपण. संजय आहेत. संजय यांचा पहिल्या चेंडूवर सिंगल धाव नक्कीच आली. विवेक बारी 65 धावांचा पाठलाग करायचा. चेंडू उंच गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडूकडे पोहोचले. जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. जर पाहिलं गेलं तर दोन चेंडू दोन धावा दफाकडे नक्कीच लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात झाली आहे. 65 धावांचा पाठलाग म्हणजे तब्बल प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी गाठायची आहे हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या दोन चेंडूमध्ये दोन धावा नक्कीच आल्यात. यावेळी पाहू शकाल वेट केला त्यानंतर चेंडूला खेळला. तिकडे खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील. संदीप मला वाटते तिकडे होते आणि संदीपने चेंडूला फील्ड केला. एक सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचेल. ओहो, चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल नक्कीच झाला. 4 चेंडू आणि 3 धावा आता बनवायचे. 62 धावांचा अजूनही पाठलाग करायचा हा सामना जिंकण्यासाठी. दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. थोडासा दबाव आणला गेला कारण की मोठं लक्ष म्हणावं लागेल. मिड नाईटमध्ये जर पाहिले तर 1 वाजून 48 मिनिट झाले. त्यावेळी चांगला फटका. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहेत, चेंडूला फील्ड करतील. विपुल चेंडूला घेऊन आलेत ते. फेकी केली नाहीये आणि अंडर फेकी करतात. एक सिंगल धाव 4 या अंकावर. पालघर स्पोर्ट्स क्लब एका बाजूला तर पाहिलं दादू 11 संघ आहे. चांगला चेंडू, डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला संपला गेलाय आणि एका षटकाच्या समाप्तीकडे धावा दाफाकडे 4. आता येणारे 4 षटकं बनवायचे 61. एक षटक आणि 4 धावा फलकावर. आता येणारी 4 षटकं एक्स्ट्रा धावांची गरज. अमित आले गुलजी माकवरचा पाहू शकाल मुरब्याचा ब्रँड गुलजी माकवर. यानंतर आपण पाहणार आहोत एक मोठा बॅटल. एका बाजूला आई जोधान एलियन विरार, तर एका बाजूला अचिवर स्पोर्ट्स. या दोन संघांमध्ये पुढे सामना होईल. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आला. सुरेख सुरुवात झाली या षटकाची. ऑन साईडला फटका खेळला गेला. डीपमध्ये खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड करतील एलेन. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या धावपल धावफलकावर 5 अंकावर. आता बनवायचे 60.
हो. काय चेंडू राहिलाय, काय चेंडू राहिलाय. डॉट बॉल नक्कीच चाललाय. बघू शकाल अप्रतिम चेंडू टाकला गेला. सुरेख टप्प्यावर चेंडू टाकला. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. मागील 9 चेंडूमध्ये मात्र 5च धावा आल्यात. काय अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. यावेळेस पाहू शकाल हलक्या बॅटने फक्त चॉप केल्या गेल्या. डीप गली पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. चेंडू निघून जातो सर सीमारेषा पार. चौकार नक्कीच झालाय. 4 धावा. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते 9 या अंकावर. फक्त दिशा दिली बघा. ऑफेन्सच्या बाहेरचा चेंडू होता. फक्त ट्रॅव्हल केला गेला. चेंडूला फक्त दिशा दाखवली गेली आहे. आणि जर पाहायला गेलं तर चेंडू 4 धावांसाठी आल्या. धावसंख्या जवळपास 9 या अंकावर होता. बनवायचे विजयासाठी जर पाहिलं तर 56. चांगला फटका डीपमध्ये खेळाडू आहेत. परत चेंडू निघून 4 धावांसाठी चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. धावसंख्या 13 या अंकावर. 5 मध्ये 9 आल्यात. तेरा धावा फटका आता बनवायचे 52 चेंडू असेल तब्बल 19. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळ डीपमध्ये आला नाही. चेंडूला फील करतील. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. 14 दुसरी धाव घेतली गेली. पाहू शकाल वेगाने धाव परिपूर्ण केली आहे. प्रमोद लिली वेगाने धावला. धावफलक 15 अंकावर होता. बनवायचे 50 चेंडू असेल 18 मध्ये 50 धावांची गरज आहे. 16.67 सरासरी गाठायची प्रत्येक षटकामध्ये हा सामना जिंकण्यासाठी. बघा 15 धावा फटकावर आहेत. 2 षटकाचा खेळ संपला गेला. अजून येणारे 3 षटकं बनवायचे 50. वेलकम मुदस्सर भाई. आपला प्रतिक्रिया स्वागत आहे. मुदस्सर पटेल अर्बन बँकचे चेअरमॅन आहेत आणि कुडूस गावाचे सरपंच. सरपंच साहेब आपलं वेलकम असेल पालघर नगरीमध्ये. कुडूसचा ब्रँड आज आपण पाहू शकाल. काल सुद्धा खूप चांगला खेळ साकारला आणि आज सुद्धा मुदस्सर पटेल पोहोचलेत. संदीप करवत आलेत. बॅटची खालची कडे नक्कीच लगावली. पाहू शकाल खेळाडू आहे. शॉट फाईन निघला. चेंडूला अडवतायत. थोडासा फंबल झाले. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे सहसावते. धावसंख्या 17 या अंकावर. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न राहिला तर पंचांनी व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. व्हाईट बॉलने धावफळ पुढे सरसावते. धावसंख्या धावबद्दल धावफळकावर 18 18. यावेळेस पाहू शकाल चांगला चेंडू आहे बघा. व्हाईट नंतर हा चेंडू खूप सुरेख टप्प्यावर टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आला. धाव चेंडू 18 0 2.2 चेंडूचा खेळ संपला गेला. फटका सुरेख आहे. सुयोग थोडासा लांब आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार नक्कीच झालाय. 4 धावाने धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या 22. वेलकम बंधू. आपलं स्वागत असेल कैवेला पाटील यांचं आगमन झालं. वेलकम. चांगला फटका सजवला गेला. बॅटर जर पाहिलं तर प्रमोद लिली आहेत.
ओहो काय फटका प्रमोद लिली च्या बॅट मधून अप्रतिम सुरेख दर्जेदार खतरनाक षटकार 6 धावा. बघा लेग स्टंपवर ठेवून ठेवला होता आणि पाहू शकाल पिक केल्या चेंडूला सुरेखरित्या पाठवून दिलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी धावफलक जाऊन पोहोचला 28-28. 65चा पाठलाग करायचा 28 झाले आता बनवायचे तब्बल 37. चेंडूचे इनिंग्स मध्ये जर पाहिले गेलं ना तर 14 चेंडू 14 मध्ये 37 जिगार आहे बघा 16 मध्ये 28 आल्यात 14 मध्ये 37 बनवायचे इकडून ना तुम्हाला 5 किंवा 6 5 मोठे फटके खेळावे लागतील. अजून एक फटका उंच खेळला पाहू शकाल स्वतः गोलंदाज चेंडू खाली पोहोचतोय परंतु खेळाडू तिकडून आले त्यांनी सांगितले मी टिपणार आहे झेल हा माझा कॅच आहे आणि सुरेख झेल टिपला गेला फलंदाज प्रमोद दिली थोडा हवी वाटत त्यांचं विकेट नक्कीच संजय पाटील तिकडे पोहोचले त्यांनी झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हेमकांत भोईर बॅटिंगसाठी आलेत म्हणजे चपाती नावाने जशी प्रसिद्धी भेटली या खेळाडूला तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये 28-1. बघा षटकाची जर आपण गणना केली तर 3 षटकाचा खेळ संपला 28 धावा दाखल 2 षटकांमध्ये तब्बल बनवायच्या 18.50च्या सरासरी 37 धावांची गरज आहे. 37-12 बॉल. नवीन गोलंदाज गोळी मागवा सज्ज झाले जर पाहिलं गेलं तर दुसरा षटक घेऊन आलेत. यावेळेस कट करायचा प्रयत्न होता जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल नक्कीच झालाय. यावेळेस ऑफसाईडला चेंडू खेळायचा प्रयत्न ऑन साईडला नक्कीच चेंडू खेळला गेला सिंगल धाव नक्कीच झाली इकडे धावून धाव पुढे 29 आता बनवायचे 36-36. 6 षटकार ठोकायचे 10 चेंडू मागे. पुढे चेंडू घेऊन गोलंदाज
ऑन साईडला फटका खेळला गेला. चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल तर नक्कीच आली आहे. एकेरी धावाने धावफलक 2 धावांचा प्रयत्न केला गेला. पाहू शकाल डायरेक्ट हिट. बॅटर बॅक थोडा आउट. विवेक बारी मैदानाच्या बाहेर. अ, 30 वर 2 गडी बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धीरज बॅटिंगसाठी आलेत. यावेळेस बैठक का फटका सजवलाय. सरस सीमारेषा पार आलाय. सुरेख षटकार 6 धावा. छत्तीस वर 2 गडी बाद झाले. जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू आहे. डॉट बॉल नक्कीच षटकारानंतर खूप चांगला आहे. पुढचा चेंडू ऑफ साईडला फटका तो खेळला डीप मध्ये खेळाडू दूरवर आहे आणि एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते. धावफलक जवळ पोहोचेल. धावफलकावर 37 आता बनवायचे 28. 6 चेंडू 28 धावांची गरज. अंतिम षटकामध्ये गोलंदाज गोलंदाज सज्ज झाले ते म्हणजेच सलील आले. चांगला फटका खेळाडू आहेत. सुयोग चेंडूला फील्ड करतायत आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर एक धाव घेण्याचा दुसरा गुणाच्या नादाने फलंदाज बाद झाले. फलंदाज बॅक थोडं आउट. हेमकांत ऑन स्ट्राईक. जर पाहायला गेला तर हा चांगला चेंडू आहे. डॉट बॉल नक्कीच आला. 38 वर 3 गडी बाद. आता चेंडू असेल तब्बल 4 चेंडू 27 धावा म्हणजे 4 षटकार जरी आले त्यावेळेस चेंडू उंच गेलाय. पाहू शकाल खेळाडू तिकडे आहे. चेंडूला फील्ड करतील. चेंडूला फील्ड केल्या गेल्या परत एकच धाव.
पूर्णपणे औपचारिक सामन्यामध्ये राहिली आहे. फटकावूनचा गेलाय. खेळाडू आहेत सियोग चेंडू खाली पोहोचतील. अजून एक गडी बाद. बॅक टू डगआउट. बघा शेवटचे जर पाहिलं गेलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 26 बनवायचे. योगेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या बॅटिंगसाठी आलेत. यावेळेस अजून एक झेल सुटलाय. 40 धावा फटकावर 4 गडी बाद. शेवटचा अंतिम चेंडू आहे. आणि सामना विजय झाला तब्बल जर पाहायला गेलं तर 24 धावणे. कॉंग्रेशन संघ जो दुसरा संघ क्वालिफाय झालाय सेमीफायनल मध्ये तो म्हणजे आपण पाहू शकाल पालघर स्पोर्ट्स क्लब. फिल्डिंगसाठी सज्ज झालाय तो म्हणजे संघ आपण पाहतोय आई जुदानी 11 विरार अचिवर स्पोर्ट्स. आपण लगेचच बॅटर आपल्या तयार ठेवायचे. दोन्ही संघाचा 12वा खेळाडूच्या कॉम्बोसवर पाठवायचा आहे. सामन्याच्या सुरुवातीवर मुन्मय ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया पुढील 5 षटकांसाठी. पण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अलेन. 12 चेंडू आणि तब्बल 37 नॉट आउट बनवले मिस्टर अलेन. 4 षटकार चौकार एलेन या मॅन ऑफ द मॅच साठी. पूनमताई आपण यायचंय. पूनमताई पूनमताई पागधरे यांचा आवाज ऐकूया. अचिवर संघाची बॅटिंग आहे. अचिवर स्पोर्ट या संघाची. तर पूनमताई यांचा आवाज आपण ऐकूया पहिल्या इनिंग्ससाठी. या ताई आपला आवाज आपण ऐकणार आहोत पहिल्या इनिंग्समध्ये. अलेन आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं प्लीज. कसला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अलेन ठरले आहेत. 12 चेंडू 37 नॉट आउट. ॲलन जेव्हा जेव्हा ॲलन मैदानाच्या आतमध्ये आला तेव्हा तेव्हा मैदान त्याच्या प्रेमामध्ये पडलाय आणि काय इनिंग साकारली आहे. वाह 12 मध्ये 37 4 षटकार एक चौकार. कॅमेरा कॅमेरा इकडे कर. राजू आणि पाहू शकाल हार्दिक पटेलच्या शुभेच्छा मॅडमचा पुरस्कार देतोय. पुढील सामन्यासाठी 5 षटकाचे डोळ्यातील परत एकदा आपल्या बरोबर मायक्रोफोनवर पूनमताई पागधरे.